आज 19 तारीख आहे, बुधवार आणि दिवस 5वा आणि आम्ही आहोत कच्छचं रण म्हणजे रण रिसॉर्ट इथे आम्ही काल रात्री राहिलो होतो. आता सकाळी सगळ्यांचं आवरून झालं आहे. तुमच्या गाड्या पण ऑलमोस्ट सेट आहेत आणि आता आम्ही इथून निघालो आहे. आता आम्ही फिरणार आहोत. इथले जवळपासचे 2-3 लोकेशन आहेत, त्या ठिकाणी जाणार आहोत. जसं की रोड टू हेवन, त्यानंतर काली डोंगरी, अशी 2-3 लोकेशन आहेत, त्या ठिकाणी जाणार आहे. सगळ्यांची तयारी झाली आहे. आजचा दिवस जवळपासच्या जागा एक्सप्लोअर करण्याचा आहे. आजचा शेवटचा दिवस आहे गुजरातच्या राईडचा 5वा दिवस आणि उद्यापासून मे बी पुण्याकडचा प्रवास आमचा सुरू होईल. तर आता आपण पुढे बघूया. आता फायनली आम्ही निघालो 10:30 वाजता. हे जे दिसतंय ना, हे सगळं हे कच्छचं रणच आहे ॲक्च्युली. अजून त्याला एक्सप्लोअर करायचं आहे, अजून पुढे जायचं आहे, अजून वेगवेगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही निघणार आहे. आता बघूयात, 1-2-3 रायडर्स पुढे गेलेत लोकेशन चेक करण्यासाठी. ते करतील आणि येतील परत. तर आम्ही पहिल्यांदा चाललोय आता कालो डुंगा इथं. ते काळा डोंगर किंवा काळू डोंगर असं नाहीये, कालो डुंगा असं काहीतरी नाव आहे त्याचं. एक डोंगराळ भाग आहे इथला, त्यातल्या त्यात. तिथं आम्ही आलो. आता मध्ये आम्ही येत होतो ना, तिथे 1-2 ठिकाणी लिहिलं होतं चुंबकीय क्षेत्र. आता चुंबकीय क्षेत्र म्हणजे नेमकं काय आहे ते माहिती नाही. मे बी तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काहीतरी अल्टर झालेला असेल असं वाटतंय. एनिवे, आम्ही आता सगळेजण निघालोय. आज आम्ही काही सगळे रायडिंग गिअर्स वगैरे काही घातले नाहीत, आणि जवळच्या जवळच फिरायचं होतं. कारण कशा काही मध्येच उभ्या असतात बघितलं ना. इथे दत्ताचं मंदिर आहे, मस्त. आता आपण जाऊयात आतमध्ये. कालू डोंगर इथे हे दत्ताचं मंदिर आहे. एकदम शांत आणि थंड वातावरण आहे. 1-5 मिनिटं इथे आता बसतो मी, शांतपणे डोळे मिटून ध्यान करतो आणि मग निघतो पुढच्या प्रवासाला. थोड़ा सा पैर को ढीला करके छोड़िए. आप खुद ऑब्जर्व कर रहे कि आप हिल में जा रही है. हाँ, ठीक आहे. तर आता यांनी काय सांगितलं आपल्याला की तिथे गेल्यानंतर गाडी जी आहे ती न्यूट्रल करायची. न्यूट्रल केल्यानंतर तिथे चढ आहे. त्या चढावरती जी गाडी आहे ती ॲक्च्युली वरती चढवावी लागेल, पण चढवावी लागत नाही. ती न्यूट्रल केल्यानंतर खरं तर चढावरती चढते. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, इथे गाडी न्यूट्रल केली तर आता समोर चढ आहे, पण त्या चढावरती गाडी वरती चढेल. इथे चढ आहे आता आणि गाडी न्यूट्रल आहे. आता इथे गाडी न्यूट्रल आहे, पण या चढावरती मॅग्नेटिक फील्ड असं काहीतरी आहे की ज्यामुळे आता इथे समोर चढ आहे, पण या चढावरती गाडी हळूहळू वरती चढतीये. गाडी पूर्ण न्यूट्रल आहे आता. एकदम सही एक्सपिरियन्स. गड पूर्ण चढ आहे, चढावरती गाडी चालली आता वरती आपोआप. हा एवढाच पॅच होता, बरोबर एवढाच पॅच होता. आता बघ, इथे चुंबकीय क्षेत्र संपलंय ना, तर इथे थांबली गाडी. इथे थांबली, तिथून बरोबर इथपर्यंत आली गाडी.
जाम भारी एक्सपिरियन्स होता, मस्त एकदम जाम भारी. कालू डोंगरचं फिरून झालं आमचं. तिथे दत्ताचं मंदिर होतं ते बघून झालं. आता आम्ही तिथून निघालोय वॉर मेमोरियल पाशी. साधारणतः एक 20-25 किलोमीटर अंतर आहे इथून अंदाजे. इथे आम्ही आता जाणार आहे वॉर मेमोरियलला. इथे लहान मुलं काही ना काहीतरी विकतायत बघा, छोट्या छोट्या गोष्टी. ते बघा, इथल्या लहान मुलांना ना असं जाता जाता हात मला लावायला खूप आवडतो, हायफाय करायचं. हे बघ, आणि बॉर्डरच्या जवळ असल्यामुळे काय होतं, ठिकठिकाणी असे चेकपोस्ट आहेत. आता इथे थांबूयात, बघूया चेकपोस्टला काय होतंय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत इंडिया ब्रिजवरती. ही ती जागा आहे, तुम्हाला इथे दिसत असेल जर समजा कॅमेऱ्यामध्ये, तर ही ती जागा आहे. इथं आम्ही आत्ता पोहोचलोय आणि ही जी लाईन दिसते ही भारत पाकिस्तानची बॉर्डर आहे. तर आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत. हे भुजपासून आणखीन पुढे हे आहे गुजरात पूर्ण, आणि गुजरातवरनं हे भुज, आणि भुजवरनं इथे पुढे भारत पाकिस्तानची बॉर्डर सगळी इथे सुरू होते. आणि इथून पुढे जायला अलाउड नाही आहे. इथे हा जो ब्रिज आहे ना तो दाखवलाय त्यांनी, हा ब्रिज आहे. ह्या चेकपोस्टच्या पुढे जायला अलाउड नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2-4 दिवस आधी परमिशन घ्यावी लागते भुजमधनं. ती घेतल्यानंतर मगच तुम्ही इथे जाऊ शकता, अदरवाईज जायला अलाउड नाही. वॉर मेमोरियलला आम्ही जाणार होतो, पण नेमकं तिथे बॉर्डर चेक पॉईंट जो आहे त्या ठिकाणी कळालं की भुजपासनं परमिशन घ्यावी लागते आणि त्याच्यानंतर मगच आतमध्ये एंट्री मिळते. त्यामुळे मग तिकडे जाता नाही आलं. आणि आता दुपारचा वाजला 1-1:30 साधारणतः. त्यामुळे आम्ही आता जेवण करून घेणार आहे. इथे जेवणासाठी हॉटेल्स देखील चांगले अवेलेबल नाही आहेत. एक हॉटेल फक्त दिसलं चेकपोस्टच्या जवळ, जे सोसो आहे, आणि तिथे आम्ही आता थोडंसं खाणार आहे. पंजाबी जेवण मिळणार आहे इथे, ते खाणार आहे. आणि अजून पुढे डोलावीरा नावाची जागा आहे, त्या साईडला जाणार आहे. ओके, तर साधारणतः जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो. डोलावीरा नावाची एक जागा आहे त्या ठिकाणी, की जिथे रोड टू हेवन म्हटलं जातं. आता ती जागा काय आहे ते आपल्याला चेक करायची आहे, त्यासाठी तिकडं निघालो आहे. साधारण 56 किलोमीटर्स, 56 किलोमीटर जागा आहे. इथं लिहिलं आहे डोलावीरा 54 किलोमीटर आता राहिलं. वा, असे पक्षी उडतायत सगळीकडे, एकदम निळशार पाणी, शांत अथांग एकदम. तुम्ही बघितलं का इथे कुठल्याही मोठ्या लाटा नाहीयेत, काही नाहीये, एकदम शांत आहे सगळं. हा रस्ता जवळजवळ मला नाही माहिती 10-15 किलोमीटर तरी असाच आहे. डावीकडे पाणी, उजवीकडे पाणी, आणि इथे तुम्हाला दिसतात का पक्षी किती सुंदर आहेत. माय गॉड, एक नंबर. फ्लेमिंगोज आहेत का कुठले पक्षी आहेत मला माहिती नाही, पण इतके सुंदर पक्षी आहेत सगळीकडे, आणि असे छान उडतात. तिथे सगळीकडे दिसतात ना, हे सगळे पक्षी आहेत इथे, हे सगळे पक्षी आहेत इथे. एकदम मस्त आहे, म्हणजे काय बोलू मी, माझ्याकडे शब्दच नाही आहेत. इतकं छान वाटतं, इतकी छान हवा आहे, गार हवा आहे. दुपारचे वाजलेत किती आता, 4-4:15 वाजलेत अंदाजे, आणि मस्त वाटतं एकदम. डोलावीराला जाताना हा वाटेमधला जवळजवळ 10-15 किलोमीटरचा स्ट्रेच आहे. याला रोड टू हेवन असं म्हटलं जातं. अतिशय सुंदर हा एरिया आहे, ज्याचा मी व्हिडिओ आधी पण घेतलेले आहेत. ह्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला पाणी आहे, तुम्ही बघू शकता, आणि एकदम मस्त वाटतं. इथे सगळेजण थांबून फोटो घेत आहेत. ही आपली गाडी आहे, इथे दिसते आपल्याला.
आणि सगळेजण रस्त्याच्या मध्ये थांबून फोटो घेत आहेत. इथे काही प्रॉब्लेम नाही, आपण फोटो काढले तरी सुद्धा मस्त वाटतंय, एकदम छान वाटतंय आणि वर्थ होतं एवढ्या लांब प्रवास करून आलो त्याला. ह्याला रोड टू हेवन असं म्हणलं जातं. पावसाळ्याच्या नंतर इथे सगळीकडे पाणी असतं आणि ज्यावेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस इथे सगळं ते मिठाचं वाळवंट कसं असतं त्या पद्धतीने इथे सगळीकडे असतं. अमेझिंग. आता मला असं वाटतं एकदा एप्रिल मे महिन्यामध्ये देखील इथे चक्कर मारायला पाहिजे. सनसेट होतोय आत्ता. आम्ही ह्या मुवमेंटसाठी इथं थांबलो होतो आणि आता ह्या गाड्या बघा आमच्या सगळ्या लाईनअप इथे आणि सगळेजण इथे खाली बसलेत. अशा तऱ्हेने गुजरात राईडचा आमचा 5वा दिवस संपला. आज रात्री देखील आम्ही आता रण हॉटेल जे आहे रिसॉर्ट तिथेच राहणार आहे, जिथे आम्ही काल रात्री राहिलो होतो. आज दिवसभरामध्ये सकाळी उठल्यानंतर आम्ही जवळपासचा एरिया एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला. जसं तुम्ही बघितलं की कालू डोंगर होता, तिथलं दत्त मंदिर होतं, त्याच्यानंतर तिथे मॅग्नेटिक हिल होती ते बघितलं. तिथे पण खूप छान वाटलं, तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता. त्यानंतर मग तिथून आम्ही रोड टू हेवनला गेलो. धोलावीराचा तो जो रोड होता तो, की ज्याची खासियत मी मगाशी सांगितली असेल आय थिंक, की एका साईडला पाणी असतं आत्ता सध्या पावसाळ्यात नंतरचं, आणि नंतर मे महिन्यामध्ये तिथं पूर्ण व्हाईट सँड ज्याला आपण म्हणतो की त्या टाईपमध्ये दिसतं सगळं एकदम, कारण सॉल्ट सँड असते ती सगळी. ते खूप छान असतं. तर मला असं वाटतं त्यावेळेस पुन्हा एकदा यावं लागेल. तर असा हा 5वा दिवस आता संपला गुजरात राईडचा. उद्यापासून परतीचा प्रवास आमचा सुरू होईल आणि मला वाटतं एक 2-3 दिवस तरी लागतील आम्हाला पुण्यामध्ये यायचं झालं तर, कारण साधारणतः दिवसाला एक 500-600 किलोमीटरच्या हिशोबाने आम्ही मॅक्सिमम स्ट्रेच करू शकतो. तर आता उद्यापासून परतीचा प्रवास सुरू. उद्यापासून जे काही पुढचे 1-2 दिवस आम्ही जाणार आहोत त्याचा मी व्हिडिओ बनविनच असा नाही आहे. प्रयत्न असा असणार आहे, एक सूर्य मंदिर आहे वाटेमध्ये, तर तिथे जर समजा आम्हाला जाता आलं तर तिथला मात्र मी व्हिडिओ नक्की बनवेन. चला, नमस्कार.